श्रीराम जय शिवराय मित्रांनो, तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन केल्याबरोबरच आपल्याला आपल्या प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये। अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले जे रेक्टँगल लेयर आहेत किंवा लेयरिक्स आहेत ते तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केलेले आहेत। तर फर्स्ट स्टेप काय करायचे आहे की सगळ्यात पहिल्यांदा खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे मटेरियल दिसून येणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथं ॲड करून घ्यायचा आहे। आता हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। म्हणजे काय होणार आहे की एकाच क्लिकमध्ये आपला इमेज लेअर आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर या इमेज लेअरची लेंथ 19.29 या सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला बीट 5.6 या सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन आपल्याला इमेज लेअर सिलेक्ट करून बरोबरच त्याच्या खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय त्याच्यावर एकदा क्लिक करायचे आहे। त्याचबरोबर इथपासून चालू होणाऱ्या प्रत्येक बीटमार्कला 2 भागात अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहे। या ज्या स्मॉल बीट आहेत त्या प्रत्येक या बीटमार्कनुसार स्मॉल बीट आहेत त्या कट करून घ्यायचे 2 भागात। बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। तर ह्या स्मॉल लेअरही आपल्याला प्रॉपर अशा या मोठ्या लेअरसारख्या कट करून घ्यायच्या। तर आता कट झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे आहे की इमेज लेअरच्या खाली या तुम्ही लेअर बघू शकताय त्या इमेज लेअर काय करायचं आहे लॉंग प्रेस करून अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे म्हणजे प्रॉपर इमेजवरती हा जे PNG आहेत त्या प्रॉपर अशा दिसून येतील। बघू शकता अशा प्रकारे। तर या PNG काय करायच्या आहेत अशा प्रकारे सेट करून घ्यायच्या आहेत। इथं बघू शकता आता इथं आपण या ज्या PNG करणार नाहोत सिम्पली आपले जे टेक्स्ट आहे तेच आपण प्रॉपर अशा प्रकारे वरती सेट करून घ्यायचं आहे। तिथं इथपर्यंत आहे बघू शकता इथपर्यंतच आहे। तर अशा प्रकारे काय करायचं आहे अशा प्रकारे सेट करायचे बघू शकताय। आणि ह्या जे लेअर आहे ते आपल्याला काय करायचं आहे 25ची तीही आपल्याला 2 भागात कट करायची। इथं बघू शकता अशा प्रकारे कट करायची आणि ही जी आहे ती आपल्याला लॉंग प्रेस करून बॅकग्राऊंडलाच घेऊन यायचे। बॅकग्राऊंडला म्हणजे तो तुम्ही वरतीही ठेवू शकता अशा प्रकारे बघू शकताय वरती ठेवून घ्यायचे आणि उरलेला भागही तुम्ही इथं सेट करू शकता अशा प्रकारे बघू शकता। सेट झाल्यानंतर ही प्रॉपर इथं जी आपली जी PNG राहिलेली आहे बघू शकता अशा प्रकारे तीही वरती घेऊन यायची। अशा प्रकारे इथं सेट केल्यानंतर प्रॉपर तुम्हाला ह्या ज्या PNG आहेत त्या इमेजवरती प्रॉपर अशा दिसून येतील। आता इथंही आपल्याला काय करायचं आहे ज्या PNG आहेत त्या सिम्पली वरती म्हणजे ज्या बॅकग्राऊंडला आहेत तर आपल्याला काय करायचं आहे की प्रत्येक बीटमार्कला 2025 हा जो फॉन्ट आहे तो 2 भागात अशा प्रकारे कट करायचा आहे। आणि कट केल्यानंतर हा जो 2025चं जी लेयरिक्स आहे ती लॉंग प्रेस करून या प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडला म्हणजे इमेजवरती सिम्पली सेट करायचे। म्हणजे काय होणार आहे की प्रत्येक इमेज लेअरला बॅकग्राऊंड 2025 अशा प्रकारे प्रॉपर असं दिसून येणार आहे। तर अशाच प्रकारे हे जे 2025 बॅकग्राऊंड आपण कट केलेलं आहे ते प्रत्येक इमेज लेअरच्या बॅकग्राऊंडला अशा प्रकारे सेट करायचे आहे। बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे। इथं बॅकग्राऊंडला सेट करायचे आहे आणि तिसरंही अशाच प्रकारे सेट केल्यानंतर आपलं प्रॉपर आहे ते पहिलं ॲनिमेशन इथं क्रिएट झालेलं आहे। आता पहिलं ॲनिमेशन क्रिएट झाल्यानंतर या इमेज लेअर प्रॉपर आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे। त्यासाठी आता आपण स्टार्टिंगपासून बघू शकताय की पहिला अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपर असं ॲनिमेशन इथं दिसून येतं आहे। तर इथंही आपल्याला काय करायचं आहे 2025 आहे ते बॅकग्राऊंडला टाकून घ्यायचं आहे म्हणजे अशा प्रकारे प्रॉपर दिसून येणार आहे। त्यानंतर इथपासून पुढं ती तुम्ही बघू शकता की बॅकग्राऊंडला तुम्हाला अशा प्रकारे खाली एक PNG दिलेली आहे ती आपल्याला लॉंग प्रेस करून वरती घेऊन यायचे म्हणजे ही प्रॉपर 2025 या वर्डवरती दिसून येणार आहे। आता इमेज आपले प्रॉपर सेट झाल्यानंतर प्रत्येक इमेज लेअरला इफेक्ट द्यायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि PNG अशा प्रकारे दिलेली आहे ती ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायची आहे आणि याची लेंथ या इमेज लेअरपर्यंतच ठेवून घ्यायची आहे। आता प्रॉपर सर्व PNG इमेज सर्व ॲड झालेलं आहे। आता फक्त इफेक्ट ॲड करायचा आहे। त्यासाठी इथून बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि ते तुम्ही 3 इफेक्ट बघू शकताय। तर फर्स्ट इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन पहिल्या लेअरलाच फक्त म्हणजे पहिल्या इमेज लेअरलाच फक्त अप्लाय करून घ्यायचा आहे। अप्लाय करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे।
अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रेसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून मेन प्रोजेक्टला यायचा आहे. मेन प्रोजेक्टला नंतर सगळ्यात पहिला बीट 5.6 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 8.18 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून या ज्या स्मॉल लेअर सिलेक्ट होत आहेत म्हणजे स्मॉल लेअर आपल्याला दिसून येत आहेत त्या प्रत्येक स्मॉल लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये स्मॉल लेअरमध्ये दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकता प्रत्येकी एकाड एक स्मॉल लेअरला हा जो सेकंड इफेक्ट आहे तो आपल्याला अप्लाय करायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर लास्ट आपण इथं स्मॉल लेअर केलेले आहे त्यानंतर 13.18 आणि लास्ट बघू शकताय 16.29 झाल्यानंतर आपण हा इफेक्ट पूर्ण झालेला आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करायचा आहे आणि इथून हा जो थर्ड इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे सेकंड नंबर म्हणजे 6.29 या सेकंदाच्या बीटमार्कला पहिला इफेक्ट पेस्ट करून इथं आपल्याला एकाड एक म्हणजेच 10.9 हा सेकंदाचा पहिला स्मॉल लेअर इथं इफेक्ट अप्लाय करायचा. अशाच प्रकारे जशा प्रकारे आपण सेकंड इफेक्ट अप्लाय केला त्याच प्रकारे हा इफेक्ट एकाड एक थर्ड इफेक्ट अप्लाय करायचा. बघू शकता अशा प्रकारे स्मॉल लेअरला एक कोणत्याही राहिलेल्या प्रत्येक स्मॉल लेअरला हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. म्हणजे या दोन्हीही इफेक्ट कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये युनिक असं दिसून येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी इफेक्ट अप्लाय केल्यानंतर अशा प्रकारे युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसून येणार आहे. तर इफेक्ट ॲड झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती काय करायचं आहे ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.